नारदांच्या गुरुत्वाने व्यासांना भाव म्हणजे काय कळालं. मग त्यांनी भागवताची निर्मिती केली. मग भागवतातून पुढे काय झालं, व्यासांना काय आनंद मिळाला वगैरे वगैरेचा संदर्भ पुढे. मला आता माझा विषय संपलाय त्या संबंधात. गुरुविना अनुभव कैसा कळे, कळत नाही. बर, म्हणजे काय झालं. आता पुन्हा पहिल्यापासून चला, मला आता समारोपच करायचा. पुन्हा पहिल्यापासून चला. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. सिद्धी होत नाही. काय दोष निर्माण होतो, वायाची उपाधी दंभधर्म. फल मिळत नाही पण दोष निर्माण होतो. मग याच्याकरता काय करा. भावी विण देव न कळे निस्संदेह. गुरुविना अनुभव कैसा कळे. भाव गुरुच्या मार्गदर्शनाखाली निर्माण करून घ्या, त्याचा अनुभव घ्या, त्या भावानेच परमात्मसिद्धी होईल हे सांगितलं ना. योगयागाचा विचार करताना तुम्ही त्याचा दोष सांगितला, त्याच्या ठिकाणी गुणांचा अभाव आणि दोषांचं दर्शन करून दिलं ना. येणे नोहे सिद्धी हा गुणाचा अभाव आहे आणि वायाची उपाधी दंभधर्म हे दोषारोपण तुम्ही केलं ना. मग तुमचं सांगताना उलट करायला पाहिजे. दोषाचा अभाव सांगा आणि गुणांचं आधान करा. मग काय गुण आहे तुमच्या भावामध्ये तो सांगा. भावाने देव सिद्ध होतो ना, सिद्ध होतो. काय गुण आहे तुमच्या भावामध्ये, त्याच्यात दोष निर्माण होत नाही. होत नाही. का होत नाही, कारण गुरूंचं मार्गदर्शन आहे. मार्गदर्शनाखाली मनुष्य चालला की सहसा दोष निर्माण होत नाहीत. स्वतःच्या बुद्धीने चालायला लागला की दोष निर्मिती होऊ शकते, दोष निर्माण होणार नाहीत. मग गुण काय आहे सांगा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा गुण आपल्याला सांगितला. काय गुण आहे. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त गुजे विण हित कोण सांगे. आता ह्याची संगती मोठी विचित्र लावली गेली आहे. पण या विचाराच्या प्रवाहामध्ये मला याची संगती जी जाणवते ते मी आपल्याला सांगतो. योग्य अयोग्य तुम्ही बघा आणि चुकत असेल तर मला सांगा. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त. तपाशिवाय काही होत नाही, दैवत मिळत नाही. तप करावं लागतं. तप करा. आता ते तप म्हणजे काय वगैरे वगैरेचा विचार. तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व मुंडकोपनिषदामध्ये आलं. तपानं ब्रह्माचं ज्ञान करून घ्या. मग हे तप म्हणजे काय आहे ते ज्ञानेश्वर महाराजांना विचारा. तप कसं असतं, कसं करावं लागतं. तैसा स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तेची तप. तपाची व्याख्या सांगितली. स्वरूपाच्या प्रसरा, स्वरूप प्राप्ती करता स्वरूपाची या प्रसरा लागी काय आटवावं लागतं. प्राण, इंद्रिय आणि शरीर यांची आटणी करावी लागते आणि तशी आटणी करणं याला तप असं म्हणतात. स्वरूप प्राप्ती करता प्राण झिजवा, इंद्रिय झिजवा, देह झिजवा, मग जे झिजलं जाईल तिथं तप होईल. आता त्या तपानं काय काय होतं आणि काय काय होत नाही, तपाचं महात्म्य काय मला सांगायचंच नाही आहे. मला या चरणाची संगती स्वतंत्र लावायची. तपे विण दैवत प्राप्त होत नाही मान्य आहे. दिधल्या विण प्राप्त, दिल्याशिवाय मिळत नाही. ना दत्तम उपतिष्ठते आहे ना नियम आहे. त्या कालिदासाच्या चरित्रात आहे, भोजराजा आणि कालिदासाच्या कथेत आहे. उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढो ना दत्तम उपतिष्ठते. त्याच्यात आलं. ते काय झालं, कालिदासाला भोजराजांकडे काही काम निघालं, दरबारात जायची पाळी आली म्हणून कालिदास बाहेर पडले. आता कालिदास राजकवी आहेत, बाहेर पडले. ते ऊन इतकं, वैशाख मास, सूर्य डोक्यावर आलेला आणि अशा वेळेला कालिदास बाहेर पडले आणि जाता जाता त्यांना रस्त्यात असं दिसलं की एक अत्यंत जखड म्हातारा माणूस, कमरेतनं वाकलेला, शरीर सगळं सुरकुतलेलं आणि एवढ्या उन्हामध्ये पायामध्ये वाहना नाही, डोक्यावर पटका नाही, टोपी नाही, छत्री नाही, काहीच नाही, असाच चालला. त्या मातीमध्ये पाय टाकलं की जो चटका त्याच्या डोळ्यातनं कळायचं, डोळे लाल झालेले, डोळ्यातनं गळगळा पाणी येत आहे त्या चटक्यानी. असा म्हातारा मनुष्य बघितला आणि कालिदासाने त्यांना हटकलं. अहो काय बाहेर पडलात, बघा तुमचं शरीर बघा, किती चटके बसतात. ते म्हणले अहो तुम्ही बोलायला थांबलात तरी पाय भाजतात, जाऊ द्या मला. ते म्हणजे कशा करता बाहेर पडला. तो म्हणलं काही हौसेनं बाहेर पडलो नाही, काही काम आहे. अहो पण किती भाजतं, मग करू काय, चप्पल घाला. नाही आहेत, पैसे नाही आहेत माझ्याकडे. कालिदास कवी आहेत, सरधय अंतःकरण आहे, संवेदनशील मन आहे. त्याने आपल्या चपला काढल्या आणि त्याला दिल्या, जा बाबा हे घालून जा, मला बघवत नाही. आता आपल्या पायातले चपला काढून दिल्या कालिदासाने.
त्याला बरं वाटलं, तो घालून गेला. यांना कुठे उन्हात रोज चालायची सवय होती, यांचे पाय भाजायला लागले. आता काय करावं, पण आता दरबारात तर गेलं पाहिजे, चप्पल तर दिली आहे, पाय तर भासतात आहेत. कसं तरी जावं म्हणून वेगानं निघाले. तेवढ्यात भोजराजाचा माहूत भोजराजाच्या हत्तीला स्नान घालून दरबाराकडे येताना निघाला होता. त्याने बघितलं की पुढे कालिदास आहेत, पायात चपला नाही आहेत आणि उन्हाची वेळ आहे. त्याने अटकलं. ओ कविराज थांबा. कुठं निघालाय? म्हणाले आता कुठं दरबारात निघालो. कशाला थांबवलं? भासतात पाय. त्यांनी सांगितलं त्याच्याकरता थांबवलं नाही, मी दरबारातच चाललो, हत्ती रिकाम आहे, पाय भाजवत कशाला जाता, बसा हत्तीवर. यांना बरं वाटलं. ते म्हणाले चालेल ये. तो जवळ आला, त्यांनी हत्ती बसवला. हे त्या हत्तीच्या चढले, पाठीवर अंबारीमध्ये बसले. आता भोजराजाचा हत्ती, भोजराजाचं आसन, भोजराजाची सोन्याची अंबारी, ध्वज भोजराजाचा, आणि मध्ये बसले कालिदास. त्यांना काय, जाऊ आता, पाय भाजत नाही येत ना. बरं वाटलं, सावलीत बसायला मिळालं, कष्ट कमी झाले, पाय भाजायचं थांबलं, बरं वाटलं, बसले. बसल्यानंतर ते निघाले पुढे. तर गंमत अशी झाली की दुपारी इतक्या उन्हामध्ये आपल्या प्रजेला काय अडचणी आहेत का हे बघायला भोजराजा घोड्यावर बसून समोरून आले. ते बघितलं, त्याने बघितलं, अरे निशाण आपलंय, हत्ती आपला आहे, माहूत आपला दिसतोय, आपल्या जागेवर कोण बसलं. कुणाच्याही जागेवर कुणालाही बसता येत नाही, ज्याच्या त्याच्या जागा असतात. त्यांना वाईट वाटलं. मग जवळ जाऊन बघितलं तर कालिदास दिसले. मग म्हणाले ठीक आहे, हे बरं, हे खरं आहे की कुणाच्याही जागेवर कोणी बसू नये, हे खरं आहे, पण कुणाच्याही जागेवर विद्वान बसला तर वाईटही वाटू नये. भोजराजाला बरं वाटलं. त्यांनी सांगितलं बरं चला. मग आता कालिदास आहे म्हटल्यानंतर भोजराजा ते घोड्यावर, हे हत्तीवर, ते राजा खाली, त्यांचा सेवक वर. आणि मग खाली येऊन भोजराजाने कालिदासाला विचारलं, काय कविराज, आज आमच्या जागेपर्यंत मजल गेली तुमची, काय डोक्यात काय चालू आहे? हा, काय चाललंय? माझ्या जागेवर, माझ्या हत्तीवर कसे बसला? माझ्या हत्तीवर बसायचं धाडस कसं केलं तुम्ही? त्याला उत्तर देताना कालिदासाने हे उत्तर दिलंय. उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम. अरे काही नाही, तुमच्या जागेवर बसायची मला हौस नाही, पण उपानहम वाहना चपला मया दत्तम मी देऊन टाकल्या होत्या. कशा होत्या? जीर्ण, वापरलेल्या होत्या. कर्ण विवर्जितम, अंगठा तुटलेला. अंगठा तुटलेल्या जीर्ण झालेल्या माझ्या चपला मी देऊन टाकल्या. तत्पुण्येन गजारूढो नादत्तम उपतिष्ठते. अरे त्या चपलांचं दान केलं, देऊन टाकलं, त्याच्या पुण्यानं तुमच्या जागेवर बसलो. नादत्तम उपत दिल्याशिवाय जगात मिळत नाही. दिधल्या विण प्राप्त, तपे विण दैवत. मान्य आहे. गुजे विण ही तर कोण सांगे, हे दुजे विण ही तर कोण सांगे, याचा संदर्भ मागच्या चरणाशी. गुरुविण अनुभव कैसा कळे, गुरुविण गुजे विण हित कोण सांगे, असं. पण हे जे आहे ना, तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, याची संगती काय लावायची? याची संगती सरळ अशी आहे की तुम्ही काय म्हणालात, योग यागाने होणार नाही, भावाने होईल. पण मग भावाचा गुण सांगा ना, प्रेमाचा गुण सांगा, भक्तीचा गुण सांगा. तुम्हाला गुणांचं आधान करावं लागेल, दोषाचा अभाव दाखवावा लागेल. नाहीतर मग तुमच्या आमच्यात काय भेद राहिला? आमचं नको म्हणता आणि तुमचं करा म्हणता, तर आमच्यात जे दोष आहेत ते तुमच्यात असले तर तुमचं का करा, आणि आमच्यात जे गुण आहेत तेच तुमच्यानी मिळत असले तर तुमचं का करा. आमचं नको असेल तर तुमच्यात आम्हाला जे टाकावं लागणार आहे ते कसं जातं, आणि आम्हाला जे मिळवायचं आहे ते कसं मिळतं हे सांगा, म्हणजे उपयोग होतो. म्हणून मग ज्ञानेश्वर महाराजांनी भावे विण देव न कळे निसंदेह सांगितलं असेल तर भावाचं महत्व सांगा. भावामध्ये काय गुण आहे त्याचं अन्वय हाय. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, याचा अर्थ तपे विण दिधल्या विण दैवत प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य भावाचं आहे. हा अन्वय आहे. म्हणजे तपाशिवाय आणि दानाशिवाय देव ज्याच्याने प्राप्त होतो तो भाव आहे. भावाने परमात्मा कळतो, त्याच्याकरता तप करायचं गरज नाही, शरीराला झिजवायचं नाहीये, त्याच्याकरता दान धर्म करायचं कारण नाहीये. आधी भगवंताचं नाम आलं की दान होतच. शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिम स्मरेत, असं वचन. 100 गोष्टीचा त्याग करून जेवण करावं.
आता हे सांगायची पाळीच नाही आहे. 100 गोष्टीचा त्याग करून जेवण करावं, 1000 गोष्टींचा त्याग करून स्नान करावं, 1,00,000 गोष्टींचा त्याग करून दान करावं, पण कोट्यावधी गोष्टी बाजूला ठेवाव्यात, आधी भगवंताचं स्मरण करावं. असं कोटीम त्यक्त्वा हरिम स्मरेत. असं म्हणजे या सगळ्याचा अर्थ असा झाला की तपे वीण दिधल्या वीण. कारण तप आणि दान, तप कशा करताय? भगवत प्राप्ती करताच आहे. सर्वे वेदा यत्पदम मामनन्ति तपांसी सर्वाणि च यद्वदन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रहेण ब्रवीमि ओम इति एतत्. है ना, कठोपनिषद उपनिषद बोलतो तपांसी सर्वाणि च यद्वदन्ति. अरे जगामध्ये जे तप केलं जातं ते कशा करता? तत्ते पदम, त्या पदाच्या प्राप्तीकरता केलं जातं. ते पद आम्ही तुम्हाला संक्षेपानं सांगतो. काय पद आहे? ओम, एवढंच पद आहे, म्हणजे ब्रह्म. ओम इति एकाक्षरम ब्रह्म वगैरे. आता त्या परब्रह्माच्या प्राप्तीकरता ब्रह्मचर्य पाळलं जातं, त्या परब्रह्माच्या प्राप्तीकरता तप केलं जातं, त्या परब्रह्माचंच वर्णन सगळे वेद करतात. हे जे उपनिषदांनी सांगितलंय, तप कुणा करताय? स्वरूपाची या प्रसरा लागी. ज्ञानोबारांनी स्पष्ट म्हटलंय, स्वरूप प्राप्ती करता तप करावं लागतं. मग तपामध्ये देह झिजवा, तपामध्ये इंद्रिय झिजवा, तपामध्ये आयुष्य झिजवा, प्राण झिजवा, प्राण इंद्रिय शरीरा आटणी करणे जे विरातेची तप. मग हे न करता आम्ही आता पुन्हा असोनी संसारी, आम्हाला जमणार आहे का? हे सांगा. शरीर झिजवणं जमणार आहे का? आम्हाला संसाराकरता झिजवणं जमणार आहे, देवाकरता झिजवणं जमणार आहे का? जमणार नाही. सायास करीसी प्रपंच दिननिसी हरिसी न भजसी कवण्या गुणे आहे ना. प्राण आम्हाला झिजवणं चालणार आहे का? इंद्रिय झिजवणं चालणार आहे का? चालणार नाही आहे ना, कारण आम्ही संसारी आहोत. मग आम्हाला हे जर चालणार नसेल तर तपाशिवाय ज्याच्याने प्राप्त होतं ते सांगा. दान करणं आम्हाला जमणार आहे का? उगी 4-2 रुपयाचं मला सांगू नका. आम्हाला आता दान म्हणजे काय याच्या व्याख्या कुठं सांगत बसू? आम्हाला दान नकोच आहे, करायचंच नाही, इच्छाच नाही. ते काशीला जाऊन काहीतरी दान करून येतात बघा, ते सोडून येतात, काहीतरी जातात, ते स्नान करतात, तिथं संकल्पपूर्वक गंगेचं स्नान, मग ते काहीतरी पदार्थ सोडावा लागतो. बहुतेक लोक भोपळा सोडून येतात. मला काशीला जाऊन बटाटा सोडून आलेला एक जणही आत्तापर्यंत भेटला नाही, कधीच नाही. हे भोपळे तरी सोडतील, कारली तरी सोडतील, शेपू तरी सोडतील, पण बटाटा सोडलेला अजून भेटला नाही मला, आज तागायत भेटला नाही. काय कारण असेल देव जाण. म्हणून त्या भोपळ्याचंच नाव आता काशी भोपळा म्हणतात. ते एक जण गेला, त्याला तिथे त्या पंड्यानी पकडलं गंगेमध्ये, म्हणजे संकल्प करा. त्याला वाटलं तर संकल्प करायचा म्हणजे ₹2 तरी याला दक्षिणा. मला नाही करायचं संकल्प, ₹2 द्यायचे म्हणजे काय, मला द्यायचेच नाहीत. तो कृपण होता, कंजूस होता. कृपण आमच्याकडे त्या तेलंगणाच्या आमच्या मराठवाड्याच्या मध्ये आम्ही राहतो, तिथं त्याला मक्खीचूस म्हणतात. मक्खीचूस, कृपण, अतिकृपण. मक्खीचूस म्हणजे काय? तुमच्याकडेही आहेत असे लोक. बरं बरं बरं, मला काय वाटलं हे आमच्याकडेच आहे फक्त. बरं असो. तर आता असे लोक तसा होता, त्याला कळे ना की आता ह्याच्याकडून संकल्प ऐकून घ्यायचा म्हणजे याला ₹2 द्यावे लागतील. तो म्हणला नाही नाही, मला संकल्पच करायचा. तो म्हणला अहो काही नाही, सहज सांगतो, इथं संकल्पाशिवाय नाही आहे स्नान. नाही नाही, काही असलं तरी मला नुसतं स्नान करायचं, डुबकी मारून बाहेर पडायचं. शेवटी त्या पंड्याला दया आली. तो म्हणाला बरं तुम्ही पैसे देऊ नका, संकल्प तरी करतो. तो म्हणला नको, संकल्प म्हणलं की तुम्ही काहीतरी सोडायला सांगता, मला नाही काही सोडायचं. तो म्हणला अहो सोडू नका, पण काशीचं महात्म्य आहे. बरं जाऊ द्या, संकल्प जाऊ द्या, तुमच्या मनानं तुम्हाला काही सोडायचं असेल तर सोडा, मी तुम्हाला संकल्प सांगतो, फुकट सांगतो. मग यांनी संकल्प सांगितला, यांनी पाणी सोडलं, स्नान केलं, बाहेर आला. त्या पंड्याला इतकं आश्चर्य वाटलं की इतका कृपण मनुष्य आपण आयुष्यात कधी बघितला नव्हता. यांनी काय सोडलं असेल. म्हणून वर काठावर आल्यावर त्याला विचारलं की मी संकल्प सांगितला, तुम्ही सोडलं, काय सोडलं? तो म्हणाला इथून पुढं दान करायचं सोडून दिलं, आता ह्याच्या पुढं दान नाही करणार. कुणाला दानाची गरज आहे? दानानं असं काय? आता कर्णाचं उदाहरण दिलं जातं, ह्याचं उदाहरण दिलं जातं, त्या बलीचं उदाहरण दिलं जातं, पृथूचं उदाहरण, इतकी उदाहरणं दिली जातात. काय करणार त्याचं?
आम्हाला दान जमणार आहे का? शास्त्रशुद्ध रीतीने दान करणं आम्हाला जमणार आहे का? तर नाही. शास्त्रशुद्ध रीतीने तप करणं जमणार आहे का? नाही. मग दैवत प्राप्त करून घ्यायचंय की नाही? मग काय करा? भावे वीण देव न कळे निसंदेह. मग भावाचं महत्व काय आहे? तपे वीण दिधल्या वीण दैवत प्राप्त, हे भाव करून देतो. तपे वीण दैवत दिधल्या वीण प्राप्त, म्हणजे तपाशिवाय दैवत मिळत नाही आणि दिल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही असा अर्थ न करता तपे वीण दिधल्या वीण दैवत प्राप्त करून देणारा भाव आहे. अंतःकरणामध्ये भक्तिप्रेमाचा उदय झाला की तप करायची गरज नाही, दान करायची गरज नाही, तुमचं दैवत तुम्हाला सहजगत्या प्राप्त होईल. हा भावाचा गुणविशेष या चरणामध्ये व्यक्त झाला. बर, मग आता हा भाव आम्हाला कळावा हे कोण सांगेल? गुजे वीण ही तर कोण सांगेल? कोणीच सांगू शकत नाही. मग कोण सांगेल? ज्ञानदेव सांगे. मी उलट लावतोय थोडं. कोणीच सांगणार नाही, हे ज्ञानोबराय सांगू शकतील. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. गुजे वीण, आता इथला दृष्टांत शब्द हा अनुभवाचा वाचक आहे. मी माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगतो की आपल्याला भाव कळावा, आपल्याला देव कळावा असं जर वाटत असेल तर या साधनांच्या संबंधानं निर्माण होणाऱ्या अनधिकार्याचा विचार जर आपल्याला करायचा नसेल तर एक काम केलं पाहिजे, साधूचे संगती तरुणोपाय. साधूंची संगत झाली पाहिजे, याच्याशिवाय होणार नाही. कसं सांगता? दृष्टांताची मात सांगतो. पुष्कळ विचार आहे. कोण सांगे? हे गुह्य कोण सांगतं सांगा ना. गुह्य असं सांगितलं जात नाही. गुह्य प्रकट करायला ज्ञानोबा राहायला लागतात. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, आपण म्हणतो ना आरतीमध्ये. गुह्य व्यक्त करण्याकरताच ज्ञानेश्वर महाराज आले. गुह्य बोलून दाखवण्याकरताच तुकाराम महाराज समर्थादी संतांचा अवतार आहे, सकल संतांचा अवतार. परमात्मा असं सगळ्यांना गुह्य सांगत नाहीत. प्रकट गुह्य बोले हे संतांचं व्यावर्तकत्व आहे. हा प्रकट हे संतांकडेच लागतं. परमात्मा प्रकट बोलत नाही, तो जवळच्या लोकांना बोलतो. गुह्य बोलत नाही असं नाही. अर्जुनाला काही गुह्य सांगितलं नाही का? पण अर्जुनालाच सांगितलं, इतर कुणाला सांगितलं नाही. ज्ञानेश्वरी वाचा आपण. जे न सांगे पितया वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत. ते फक्त लक्ष्मी एवढी जवळीक परी तीही न देखे या प्रेमाचे सुख, ज्ञानोबराय वर्णन करतात. ते वसुदेवाला सांगितलं नाही, देवकीला सांगितलं नाही, भावाला बलराम दादाला सांगितलं नाही, बायकोला सांगितलं नाही, पण अर्जुनाला सांगितलं एकट्याला. पण अर्जुनालाच जे सांगितलं ते ज्ञानोबरायांनी प्रकट गुह्य बोले, ते ज्ञानोबरायांनी प्रकट करून टाकलं. काल का परवाचा, कालच बोललो आपण तिकडं. एकाचं कल्याण साधणारा देव आहे आणि जगताचं कल्याण साधणारे संत आहेत. हा फरक आहे. त्यामुळे प्रकट गुह्य बोले संतांचं वेगळेपण आहे आणि ते गुह्य अर्जुनेशीच बोलत हे देवाचं लक्षण आहे. या दृष्टीने जर विचार केला तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे गुजेवीण ही तर गुरुवीण कोण सांगे? गुरुवीण अनुभव कोण सांगे? गुरुशिवाय आपल्याला हे कोण सांगणार आहे? कारण हे गुह्य इतक्या तळमळीनं, इतक्या प्रेमानं कोणी सांगू शकत नाही. वेद आम्हाला सांगत नाही असं नाही, पण वेदाची भाषा वेगळी, आज्ञार्थक बोलतो वेद. भामतीकाराने भामतीमध्ये उपदेशाचा विचार करताना 3 पद्धतीनं केलाय. प्रभुसंमित उपदेश, सुरत संमित उपदेश आणि भार्या संमित उपदेश असे 3 प्रकार केलेत उपदेशाचे. मालक जशी आज्ञा करतो वेद तसं बोलतो. सत्यम वद, धर्मम चर, आज्ञार्थक आहेत सगळी. वेदाचं बोलणं हे प्रभुसंमित उपदेश आहे. स्मृतीचं बोलणं हे सुरत संमित उपदेश आहे. आपण गीता स्मृती म्हणून गीता घ्या. गीता अर्जुनाला, भगवान अर्जुनाला कोण सांगतं समजतात? सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, अर्जुन बोलतो. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती. सख्य भगवान अर्जुनाला सखा म्हणतात. आता हा सखा सख्यत्व भूमिकेतून सुरत संमित उपदेश. आणि काही उपदेश भार्या संमित असतात. पत्नी जसं समजावून सांगते तसं सांगणारे काही उपदेश असतात. प्रेमाने समजून सांगणं, उदाहरणं देऊन समजून सांगणं हे पुराणाचं काम आहे.
पुराणांचा उपदेश तसा असतो. किंवा साहित्याचा, काव्याचा उपदेश हा तसा आहे. कारण काव्याचं प्रयोजन सांगताना मम्मटांनी काव्यप्रकाशामध्ये हे एक लक्षण सांगितलंय प्रयोजन सांगताना. आता ते कुठं सगळं सांगत बसायचे. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहारविदे शिवेत रक्षतये सद्य परनिर्वृत्तये कांता संमिततयोपदेश युजे. काव्याचं सांगताना काव्याची प्रयोजन आहेत ही 6 आणि या 6 प्रयोजनामधलं 6वं प्रयोजन आहे कांता संमिततयोपदेश युजे. काव्य प्रकाशात आलं मम्मटांनी. म्हणजे पत्नी जसं समजावून सांगते तसं, मालक जसं सांगतो तसं, मित्र जसं सांगतो तसं, पत्नी जसं सांगते तसं 3 प्रकारचे उपदेश मानले गेले. हे कर मालक म्हणतो, तू असं करावंस असं मला वाटतं मित्र म्हणतो, आणि ह्याच्यापैकी काही न बोलता बायको एवढंच म्हणते असं करता ना, मग तो करतो. 3 प्रकारचे उपदेश आहे, हे समजून सांगणं आहे. पण संत वाङ्मय ह्याच्या पुढे आहे मला असं म्हणायचं आहे. ज्ञानेश्वरीचा विचार केला तर ज्ञानोबारायांचा उपदेश प्रभुसंमित नाही, सुहृदसंमित नाही, कांतासंमित नाही. ज्ञानोबाराय मातृसंमित उपदेश करतात. ज्ञानोबारायांचा उपदेश आई जसं समजावून सांगते तसं सांगणं चालू आहे. माऊली आहे ती आमची, गुजेविण ही तर कोण सांगे, कोण सांगणार आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. आम्ही दृष्टांतानं सांगू, अनुभवानं सांगू. आता दृष्टांत म्हणजे काय, ते अलंकार इथं अर्थ घ्यायचा न घ्यायचा वगैरे वगैरेचा विचार स्वतंत्र आहे, त्याचा विचार आत्ता करत नाही. लौकिक परीक्षकाणाम यस्मिनार्थे बुद्धिसाम्यम स दृष्टांत. आणि दृष्टांत देण्यामध्ये ज्ञानोबारायांचा हात स्पष्ट सांगतो, कोणीच धरू शकत नाही. ज्ञानोबारायांसारखे दृष्टांत आत्तापर्यंत कोणी दिले नाहीत आणि ह्याच्या पुढे कोणाला देण्याची ताकद नाही आहे. असे दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिलेत. थोडंसं माझं बोलणं तुम्हाला अभिनिवेशाचं वाटेल, पण मी आपल्याला म्हणजे क्षमा मागून बोलतो पाहिजे तर, पण माझ्या बोलण्यात तथ्य आहे. अहंकार असला तर असू देत, अभिनिवेश असला असू देत, गर्व असला असू देत, काही म्हणा आपण, पण ज्ञानोबारायांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जे वाङ्मय निर्माण झालं, जे सारस्वत निर्माण झालं, त्या वाङ्मयातला तुम्ही कोणताही दृष्टांत काढून आणा, त्याचं मूळ मी तुम्हाला ज्ञानेश्वरीत दाखवून देऊ शकतो. इतके ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत आहेत. आणि दृष्टांत म्हणजे फक्त एक दृष्टांत नावाचा अलंकार नाही आहे, जवळजवळ 40 प्रकारच्या अलंकाराची योजना ज्ञानेश्वर महाराजांनी केली. आपण ऐकले नसतील, परिसंख्या अलंकार कुठे ऐकलाय आपण? आपण नुती कुठं ऐकली आहे? आपल्याला दृष्टांत माहिती आहे, रूपक माहिती आहे, उपमा माहिती आहे, उत्प्रेक्षा माहिती आहे, हे सामान्य वरवरचे अलंकार आपल्याला कानावर पडलेले आहेत. पण ज्ञानोबारायांनी केवढे अलंकार वापरले. ज्ञानोबारायांनी वापरलेल्या रूपक अलंकारालाच नाथ महाराजांनी उचललंय आणि त्याचा व्यापकत्व नाथ भागवतामध्ये दिसून येतं. किती रूपक करावं नाथ महाराजांनी भागवतामध्ये. अनेक अध्यायाच्या सुरुवातीला जे मंगलाचरण आहे ना, ते बहुतांश नाथ महाराजांनी रूपक अलंकारातून केलं. ज्ञानोबारांनी 16व्या अध्यायात फक्त केलं. मावळवीत विश्वाभा सुनवल उदयला चंडांशो अद्वयाब्जिने विकासू वंदू, आता रूपक अलंकार, सबंध नमन, ते साहित्य दृष्टीने झालं. पण ज्ञानोबाराय ज्या दृष्टांतानं बोलतात, किती दृष्टांत, बरं किती स्तरावरचे दृष्टांत असावेत, किती स्तरावरचे. समोर बसलेला श्रोता सगळा समान बुद्धीचा असत नसतो, तो वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेला असतो. त्याला त्याच्या त्याच्या परिभाषेमध्ये सांगितल्याशिवाय वक्त्याला आपला सिद्धांत त्याच्या गळी उतरवता येत नसतो. प्रत्येकाची भाषा अवगत झाली पाहिजे ना वक्त्याला, प्रत्येक क्षेत्रातला दृष्टांत देता आला पाहिजे. किती उदाहरणं. एक आता सकाळीच आम्ही बोलून आलो, पण पुन्हा सांगतो एकदा. नासतो विद्यते भाव नाभाव विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयो तत्वदर्शिभी, या श्लोकावर उपदेश करताना, संतांचं वर्णन करताना ते कसं उपाधीमधून चैतन्य तत्व बाजूला काढतात हे सांगण्याकरता 4 दृष्टांत दिले. या 4ही दृष्टांताचा ज्ञानोबारायांच्या जीवनाशी प्रत्यक्ष संबंध आला नाही. पहिला दृष्टांत दिला, सलिली पय जैसे एक होवोनी मिनले असे, ते निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. दुसरा दृष्टांत दिला, अग्निमुखी किडाळ तोडोनिया चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत.
ना तरी जाणीवेच्या आयणी करिता दधिकडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे देसे. का भूसबीज एकवट उपणिता राहे घनवट उडे ते फलकट जाणू आले. तैसे विचारिता निरसले प्रपंच सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत सिद्ध करण्याकरता 4 दृष्टांत 4 ओवीमध्ये आल्या. एक दृष्टांत दूध आणि पाणी वेगळं करणाऱ्या राजहंसाचा आहे. काय ज्ञानोबारायांना दूध पाणी बघायला मिळालं, दूध कधी बघायला मिळालं? गावाने वाळीत टाकलं होतं, दुधाचा काय संबंध आला ज्ञानोबारायांचा? काही नाही. दुधाचा दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिला, राजहंसाचा दृष्टांत दिला. दुसरा दृष्टांत ज्ञानोबारायांनी सोनाराचा दिला. सोन्याचा काय संबंध आला ज्ञानोबारायांची? हातामध्ये काय अंगठ्या होत्या का, गळ्यामध्ये लॉकेट होती का, अंगावर अलंकार धारण केलेले होते सोन्याचे? लोकांनी बघितलं तर लोकांनी ती आंघोळ केली. ज्ञानोबारायांना बघितलं तर आंघोळ केली त्या काळामध्ये लोकांनी. काय सोन्याचा संबंध आलाच आहे? काही नाही. तिसरा दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिला तो स्वयंपाकघरातला. आणि घुसळल्यानंतर ताक आणि लोणी जसं बाजूला होतं, काय संबंध? लोणी कधी खायला मिळालं असेल ज्ञानोबारायांना? भाकरी बरोबर आम्ही लोणी खाल्लं, अरे ऐश्वर्य लागतं त्याला. कधी खाल्लं असेल ज्ञानोबारायांनी? भिक्षा मागून आणलं, मांडे खाऊ दिले नाहीत लोकांनी घरामध्ये सुखानं, काय लोणी खायला मिळालं असेल? आणि शेवटचा दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिला शेतातला. भूसबीज एकवट उपणिता राहे घनवट उडे ते फलकट जाणू आले. काय ज्ञानोबारायांकडे 5-50 एकर शेती होती? याच्यातल्या एकाही क्षेत्राचा ज्ञानोबारायांच्या जीवनाशी प्रत्यक्ष संबंध आला नाही, तरी श्रोत्यांमध्ये हे श्रोते बसलेले आहेत हे माहिती आहे म्हणून इतके दृष्टांत दिलेत. कारण श्रोत्यांमध्ये घरामध्ये काम करणाऱ्या बायका आहेत, श्रोत्यांमध्ये शेतकरी आहेत, श्रोत्यांमध्ये सोनार आहेत, अलंकार धारण करणाऱ्या स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, श्रोत्यांमध्ये दूध आणि पाणी एकत्रित करून विकणारा गवळी आहे. माहिती आहे ज्ञानोबारायांना. किती दृष्टांत द्यावेत? एका सिद्धांताकरता अनेक दृष्टांत. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा, त्याच्या खाली जी मालिका ज्ञानोबारायांनी उभी केली, आपण वाचा ज्ञानेश्वरी. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. काय अनुभव आला तुम्हाला? ज्ञानोबाराय म्हणतात, मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो. साधूचे संगती तरुणोपाय. तुम्हाला या कशातून चाललं हे? तुटेल धरणे प्रपंचाचे, त्या प्रपंचातून तरणाचा उपाय आता सांगतो तुम्हाला. साधूचे संगती. साधूच्या संगतीनेच आपण या सगळ्या संसार सागरातून तरून जाऊ शकतो. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. संतांच्या संगतीत हे होतं. काय होतं? परमात्म्याची प्राप्ती होते. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. काय होतं त्याच्याने? संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणजे काय? संतांचे संगती आकळावा श्रीपती येणे पंथे. अन्वय कसा लावता? संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांचे संगती येणे पंथे श्रीपती मनोमार्गे आकळावा, असा अर्थ आहे. संतांच्या संगतीमध्ये जर या मार्गाने, संत संगती या मार्गाने जर आपण गेलो तर श्रीपती म्हणजे परमात्मा किती लवकर आकळता येतो. मन ज्या वेगानं विषयापर्यंत पोचतं त्या वेगानं देवापर्यंत पोचता येतं संत संगती असेल तर. संतांचे संगती येणे मार्गे श्रीपती मनोमार्गे आकळावा, असा अन्वय. तो असा सहज म्हणजे देव प्राप्त करून बहुनाम जन्मनाम अंते, नाही, मनोमार्गे आकळावा. मनोमार्गे इतक्या वेगानं परमात्मा प्राप्ती होऊ शकते. याच्याकरता ज्ञानोबाराय म्हणतात, हा माझा अनुभव आहे. कारण संतांच्या संगतीमध्ये काय मिळत नाही. काय मिळत? भर्तृहरीने म्हटलंय ना, जाड्यम धियो हरती सिंचती वाचे सत्यम मानोन्नतीम दिशती पापम अपाकरोती चेतः प्रसादयति दीक्षु तनोति कीर्तिम सत्संगती कथयः किम न करोति पुंसाम. परिसंख्या अलंकार आहे हा. सत्संगती कथयः किम न करोति पुंसाम, परिसंख्या अलंकार. जाऊ द्या, परिसंख्यातले प्रकार काय, शुद्ध परिशुद्धा परिसंख्या कोणती, प्रश्नपूर्विका परिसंख्या कोणती, काही गरज नाही. एकच आहे, सत्संगतीमध्ये काय मिळत नाही ते सांगा. काय मिळतं याची चर्चाच करू नका. काय मिळत नाही, संत संगती आम्हाला काय देत नाही, सगळं काही देते, आम्हाला परमात्म तत्व प्रदान करते. याच्याकरता ज्ञानोबाराय म्हणतात, साधूचे संगती तरुणोपाय. आता पुढं साधुबोध झाला येणारच आहे ते.
नुरोनिया ठेला ठाईचं मुराला अनुभव वगैरे पुढे येणार आहे, पण ते पुढच्या वर्षी आहे, आता नाही. तर ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. मी तुम्हाला सांगतो, माझा अनुभव सांगतो, जर संसाराचं धरणं तुटायचं असेल आणि संसार निवृत्त होणं हे डोळ्यासमोरून निवृत्त होणं नसतं, संसाराची निवृत्ती, प्रपंचाचं धरणं तुटणं याचा अर्थ त्याबद्दल अनासक्त भूमिका निर्माण होणं, वृत्ती अनासक्त होणं. दृश्य विषयाच्या नाशाचं चिंतन नाही, दृश्य विषयाबद्दलच्या संबंधातलं चिंतन आहे. तो संबंध जर आत्मसंबंध असेल तर तो अनात्मसंबंध झाला पाहिजे. तो जर ममत्वाचा संबंध असेल तर त्या संबंधानं निर्ममत्व आलं पाहिजे. याच्याकरता हे सांगणं चालू आहे. मग संतांच्या संगतीमध्ये गेलं की हे होतच, कारण प्रपंचाचे शब्द कानावरच पडत नाही. नका मज पाशी वदो प्रपंचाचे विषयी, तुकोबाराय म्हणतात, माझजवळ प्रपंचाचं बोलूच नका तुम्ही. काय बोलायचं असेल तर परमार्थाबद्दल बोला. संतांच्या संगतीत काहीच नाही, कानावर प्रपंचाचं आसक्तीचं काही पडत नाही. जे काही असेल ते सामान्यत्वानं बोललो, परंतु असं संत संगतीने आपल्या जीवनाला तरुण नेता येतं, तारून नेता येतं. याच्याकरता सत्संगती, आता ते नारद महर्षींची प्रमाणं वगैरे आपल्याला बरीच देता येतील, आत्ता देण्याचं कारण नाही. मुद्दा हा आहे की ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात की भाव आपल्याला मुख्य निर्माण होणं महत्त्वाचं आहे. योग यागाचा निषेध नाही, त्याचा अनधिकाराचा निषेध आहे. आणि तो अधिकार आपल्याला प्राप्त होत नाही. याच्याकरता म्हणून भाव जर आपल्याला प्राप्त करून घेता आला तर त्या मानानं ते सोपं आहे. त्या मानानं भक्ती सोपी आहे, भक्ती सोपी नाही आहे, त्या मानाने सोपी आहे. हे लक्षात घ्या. त्याची प्रमाण जाऊ द्या, नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा पुष्कळ नारदांनी असा, कारण प्रकाशते क्वापी पात्रे हे सूत्र मग कशा करता आलं जर सोपी असती तर. काहीतरी पात्रतेचा विचार ज्या अर्थी आला त्या अर्थी काही महत्त्व आहे. असो, म्हणून भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये आहेच आहे, भाव आपल्या अंतःकरणामध्ये आहेच आहे. तो आपण जन्मजात घेऊन आलेलो आहोत. त्याचं आलंबन सिद्ध करून त्याबद्दलची वृद्धी आपल्याला जर करता आली तर ती गुरुच्या मार्गदर्शनाने आपण करावी. त्याच्याने आपल्याला परमात्म तत्वाचा, प्रेमाचा अनुभव घेता येतो. आणि असा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला सत्संगतीत गेलं पाहिजे. म्हणून सत्संगती ही देहाची संगती नाही, ही सद्विचाराची संगती मानावी लागते. कारण संत संगतीत जा, आता कुठे ज्ञानोबा आहेत, आता कुठे तुकोबार आहेत, नाहीच आहेत. मग आम्हाला संत संगती नाही का? नाही, असं नाही. आता ज्ञानोबाराय नाहीत पण ज्ञानेश्वरी आहे ना, तुकोबाराय नाहीत पण गाथा आहे ना, ती सत्संगतीच आहे. त्याच्या संगतीत राहिलं पाहिजे, त्या अक्षराच्या संगतीत रमलं पाहिजे, त्या अक्षराच्या अर्थाच्या चिंतनात रंगलं पाहिजे, त्या अक्षराच्या अर्थाच्या भावात रंगलं पाहिजे. ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना जनाबाईंनी भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी असं म्हटलंय. तिथं भावही आहे आणि तिथं अक्षरही आहे. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी, आहे ना नामदेव यांचं विधान. या सगळ्याचा विचार केला तर भाव त्याच्यातला महत्त्वाचा आहे, ते प्रेम महत्त्वाचं आहे. त्या प्रेमानं आपण ज्ञानेश्वरीची संगती करायला लागलो की ती ज्ञानोबारायांचीच संगती आहे. आणि तशी संगती आपल्याला जर करता येत असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात हाच तरुण जाण्याचा उपाय आहे. हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरुकृपे. हे ज्ञानोबारायांचं चिंतन त्या निमित्तानं आपण डोळ्यासमोर ठेवावं. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय की योग यागाचा निषेध नाही आहे, अनधिकार्याचा निषेध आहे. आणि तो अधिकार आम्हाला जर सहजासहजी प्राप्त होत नसेल तर नामस्मरण करून भाव निर्माण करून घेणं हे आम्हाला सोपं आहे. त्यामुळे काय करा, एकच काम करा, साधूचे संगती तरुणोपाय. पण ते कसं व्हावं त्याच्याकरता एकच उपाय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे नामस्मरण आपलं चालू राहिलं पाहिजे. त्या नामाचं हे स्वरूप, नामाचा हा परिणाम, नाम साधनरूप आणि साध्यरूपत्वानं ज्ञानोबारायांनी आपल्यासमोर ठेवलं. त्याचा विचार आपण करावा आणि त्या दृष्टीनं आपल्या जीवनाची वाटचाल करावी अशी प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या चरणी करतो. आणि आज आपल्याला समारोप करायचा आहे म्हणून फक्त सगळ्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो की आपण उपस्थित राहिलात, त्यामुळे काही चिंतन करता आलं. याच्याकरता चौधरी परिवाराचंही ऋण व्यक्त केलं पाहिजे आपण, कारण त्यांनी आयोजन केलं आहे, त्यामुळे त्यांच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना या चिंतनाचा अवसर प्राप्त झालेला आहे.
म्हणून चौधरी परिवाराला आपल्या सर्वांकडून, श्रोतृ समुदायाकडून, सर्वांकडून अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. आणि मी स्वतः चौधरी परिवारातला असल्यामुळं त्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. आपण मोठ्या प्रेमाने आलात, व्यवस्था झाली नसेल, असेल, जे काही झालं असेल, कोणाला बसता आलं नसेल, कोणाची आसन व्यवस्था सिद्ध झाली नसेल, कमी पडली असेल, कोणाला काय उभं राहावं लागलं असेल, त्या सर्वांच्याबद्दल आम्ही क्षमाप्रार्थी आहोत. आपल्या सगळ्यांचे व्यवस्था झाली नाही हे खरं आहे, पण बरं वाटतं. शेवटी हे आहेच आहे. काय होतं, भक्तिशास्त्राचं चिंतन करत असताना ना, जेवढं जास्त संख्येचं अवलंबन वाढत जातं ना, तेवढी रसाची निष्पत्ती अधिक होत जाते. त्यामुळे आपण सगळेजण उपस्थित राहिलात, त्यामुळे जर काही आनंद या 3 दिवसामध्ये मिळाला असेल, बरं वाटलं असेल, ऐकण्याला काही आनंद वाटला असेल, तर ते आपल्या सगळ्यांची उपस्थिती हे त्याचं उपादान आहे. मी बोललो हे फक्त निमित्त आहे, बाकी काही नाही आहे. कारण शब्द ज्ञानोबारायांचे आहेत, ते आनंदानं भरलेलेच आहेत, रसरसलेले शब्द आहेत. त्यामुळे त्याच्यातून आनंद पाझरणार आहेच आहे. अक्षरच ज्ञानोबारायांची आहेत ती, त्याच्यातून आनंदाशिवाय दुसरं काय निष्पन्न होणार आहे. त्यामुळे अक्षर आनंदाची आहे, शब्द आनंदाचा आहे, अर्थ ज्ञानोबारायांचाच आहे, त्यामुळे आनंदाचाच आहे. मग सगळ्यांना आनंद मिळाला, कारण तुमची उपस्थिती ही त्या आनंदाला ग्रहण करण्याच्या योग्यतेची, म्हणून आपल्याला हा आनंद प्राप्त झाला. तो आनंद असाच आपल्या अंतःकरणामध्ये टिकून राहावा. भगवंतांनी, संतांनी त्या दृष्टीनं तुमच्या माझ्यावर कृपा करावी, प्रेमाचं छत्र धरावं, एवढीच प्रार्थना संतांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, परमात्म्याच्या चरणी करतो. आणि अधिक काहीही न बोलता झालेली ही त्रिदिवसीय प्रवचन सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या आणि अर्थातच तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम